आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। डॅडी बोलवलं का? काय काम होतं? विचारा कशासाठी? बायको पोटुशी असताना, आई मेलेली असताना, दारू पिऊन रातभर गावात हिंडताना त्याच्यासाठी। हो जरा तरी लाज वाटून घ्या चिरंजीव। तुमच्या बापाने एवढ्या कष्टाने उभं केलंय ते फक्त शुद्धीत राहून सांभाळायचंय तुम्हाला। ते बी जमाना तुम्हाला संसाराची जबाबदार नाही, बायकोची जबाबदार नाही। आता तुमच्या संसाराचं वजन काय आम्ही व्हायचं का? डॅडी हे सगळं करताना मला काय मज्जा येते का? अहो घरात थांबलं की एक शब्द बोलत नाही बायको माझ्याशी। तुमच्या चुकांमुळे होतोय चिरंजीव, त्या सुधारा आधी। परत एकदा सुनबाईंना विश्वासात घ्या। हो तिला जीव लावा, तिची काळजी घ्या। काय करायचंय ते करा, पण तुमच्या बायकोचा तुमच्यावर विश्वास बसलाच पाहिजे। आम्ही तुम्हाला किती दिवस पुरणार आहे चिरंजीव? आणि हे बघा पुढचे काही दिवस आम्ही जरा पुण्या मुंबईकडे असणार आहे। जिमिनीच्या कोर्टाची काय काम अडकले ती पूर्ण करून घ्यायला हवीत। आम्ही परत आलो, एक महत्वाचं काम आहे, त्यासाठी तयार राहा। कसलं काम? आल्यावर सांगतो तेवढं करा। आणि हा आम्ही तिकडं असताना सुनबाईंना काही त्रास नाही झाला पाहिजे। आम्ही परत आल्यावर जर आम्हाला काही तक्रार ऐकायला मिळाली, यावेळी आम्ही दया माया करणार नाही। नाही येणार कसली तक्रार? पोरी तुम्ही मला ओळखलंच असेल। मी नर्मदा सरनोबत, प्रसाद सरनोबतची आई। मला थोडं प्रसाद बद्दल बोलायचं होतं। मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं आहे ते, पण आम्ही ना तो विषय कधीच सोडून दिलेला आहे। आणि तसं तुम्हाला कळवलंही होतं ना, तरी पण मग मला माहिती आहे तुम्ही नकार दिलाय, पण तरी मी मला बोलायचं आहे। हे बघा, मला तुम्हाला दुखवायचं नाही आहे, पण तुमच्या घराशी आणि तुमच्या कुटुंबाशी आम्हाला कुठलंच नातं जोडायचं नाही आहे। आणि ते जर करायचं नसेल तर पुढे बोलण्यात काही अर्थच नाही आहे ना। तुमचं आणि आमचं काही वैर नाही आहे, पण तुमच्याशी बोलताना जर सूर्याने मला बघितलं ना तर तो खरंच खूप चिडेल। त्यामुळे प्लीज तुम्ही इथून जा। हे बघ पोरी, मला तुला त्रास द्यायचा नाहीये, पण मला जे काय बोलायचंय ते एकदा ऐकून तरी घे, फक्त एकदा। मग मी परत तुला त्रास नाही देणार, फक्त एकदा। बरं ठीक आहे, घरात बसून बोलूयात, या।